नमस्कार मित्रांनो, आज चर्चा करूया अशा एका घटकाची, जो घटक जर फवारणी करत असताना औषधांच्या मिश्रणामध्ये आपण वापरला, तर औषधांची चांगली मात्रा आपल्या पिकापर्यंत पोहोचू शकते आणि याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होऊ शकतो. मित्रांनो, या घटकाचं नाव आहे स्टिकर. हे स्टिकर नेमकं आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये वापरायचं आहे, त्याचा वापराचं प्रमाण किती आहे आणि नेमके त्याचे फायदे काय आहे, तर ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, स्टिकर हा आपल्या फवारणीमध्ये एक सपोर्टिंग फॅक्टर म्हणून काम करत असतो. या स्टिकरमुळं औषध हे आपल्या पिकाच्या पूर्ण भागांपर्यंत पोहोचतं. सोबतच ते चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकावरती चिटकून राहतं आणि त्यामुळं त्या औषधांचं शोषण करण्यास आपल्या पिकाला वेळ मिळतो आणि त्याचं चांगलं शोषण होऊन आपल्या पिकाला त्याचा चांगला फायदा होतो. पण हे औषध वापरताना किंवा हे स्टिकर आपल्या औषधीमध्ये टाकताना कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपण त्याचा वापर केला पाहिजे. नंबर 1, पावसाळी किंवा ढगाळ वातावरण. मित्रांनो, पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरणामध्ये जेव्हा आपण फवारणी घेत असतो आणि ही फवारणी झाल्यानंतर जर लगेच पाऊस पडला, तर फवारलेलं औषध हे या पावसामुळं धुवून निघण्याची शक्यता दाट असते. पण या कंडिशनमध्ये जर आपण स्टिकरचा वापर केला, तर स्टिकरमुळं ते औषध आपल्या पानांना चांगल्या पद्धतीने चिटकून राहतं आणि पावसामुळे ते धुवून निघत नाही आणि त्याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होत असतो. नंबर 2, कडक उन्हाच्या वेळेला. मित्रांनो, कडक उन्हामध्ये दुपारच्या वेळेला जेव्हा आपण फवारणी घेतो, तर या कडक उन्हामुळे या औषधांचं विघटन होऊ शकतं. हे औषधं हवेमध्ये उडून जाऊ शकतात, त्याचं बाष्पीभवन होऊ शकतं. पण या कंडिशनमध्ये जेव्हा आपण स्टिकर वापरतो, तर स्टिकरमुळं हे औषधं आपल्या झाडावरती चांगल्या पद्धतीने चिटकून राहतात आणि कडक उन्हाचा काही परिणाम याच्यावरती होत नाही. त्यामुळे झाडाला हे औषधं शोषून घेण्यास टाईम मिळतो. आणि नंबर 3, तेलकट प्रकारची पानं, झाडं. मित्रांनो, तेलकट प्रकारची पानं असलेली की झाडे ज्यामध्ये केळी असेल किंवा कपाशी असेल, अशी काही झाडे ज्यांची पानं ही तेलकट असतात, त्यांच्यावरती फवारणी केल्यानंतर औषधं हे पानावरती न थांबता लगेच खाली पडून जातं. पण या कंडिशनमध्ये जर आपण स्टिकरचा वापर केला, तर तेलकट पानावरती ही औषध चांगल्या पद्धतीने चिटकून राहतं आणि त्यामुळे झाड औषधांचं चांगलं शोषण करतं आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो. मित्रांनो, या झाल्या काही कंडिशन ज्यामध्ये आपण स्टिकरचा वापर औषधामध्ये करू शकतो. पण नेमकं हे स्टिकर काम काय करतं? नंबर 1, औषध पसरवणे. मित्रांनो, बऱ्याचदा काही भागांपर्यंत औषध आपलं पसरत नाही किंवा पोहोचत नाही. फवारणी करत असताना काही-काही ठिकाणं हुकतात, चुकतात. तर हे औषध जेव्हा पानावरती पडतं, तर या स्टिकरमुळं हे औषध पूर्ण पानभर पसरतं, पूर्ण देठभर पसरतं आणि पूर्ण झाड व्यापून टाकण्याचं काम हे स्टिकर करत असतं. या स्टिकरमुळं पूर्ण झाडभर आपलं औषध पोहोचत असतं. नंबर 2, औषधांची मात्रा खोलवर पोहोचणे. मित्रांनो, स्टिकरमुळं औषध हे पूर्ण पानांपर्यंत, पूर्ण झाडांपर्यंत पसरतं. सोबतच झाडांच्या भागावरती, पिकांवरती हे जे औषध आहे स्टिकरमुळं चिटकून राहतं आणि हे चिटकल्यामुळं अ, औषध हे चांगल्या पद्धतीने शोषून घेण्यास आपल्या झाडाला वेळ मिळतो. त्यामुळं हे औषध चांगल्या पद्धतीनं आपल्या झाडाच्या आतमध्ये जिरतं. आणि नंबर 3, 100% औषधांचं लागण होण्यासाठी मदत करतं. जेव्हा आपण हे औषध आपल्या औषधांची फवारणी आपल्या पिकावरती करत असतो, बऱ्याचदा औषधं वाया जाण्याची चान्सेस असतात. जसं की आपण बघितलं, ढगाळ वातावरण असेल, पावसाचं वातावरण असेल, कडक ऊन असेल, या कंडिशनमध्ये औषधं वाया जाऊ शकतात. स्टिकरमुळं आपण 100% औषधं आपल्या पिकांपर्यंत पोहोचतं आणि आपल्या पिकाला याचा चांगला फायदा होतो. पण हे औषध वापरत असताना याची नेमकी मात्रा किती वापरायची आपल्याला? मित्रांनो, शक्यतोवर आपले शेतकरी बांधव जो पंप वापरतात, त्याचे जे पाण्याची मात्रा आहे, पाण्याचं जे प्रमाण आहे, ते शक्यतोवर 10 ते 15 लिटरच्या दरम्यान असतं. आणि ह्या एका टाकीसाठी आपल्याला स्टिकर वापरताना शक्यतोवर 5 mlच वापरायचं आहे. 5 ml स्टिकर हे आपल्या 15 लिटरच्या टाकीसाठी सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्त स्टिकर वापरण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे एका लिटरला 5 ml स्टिकर या प्रमाणात जर आपण वापरलं, तर याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होऊ शकतो. मित्रांनो, माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.